मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अथर्वला घरी आणलेली गोष्ट रमाला अजिबात पटलेली नाहीये. रमा अक्षयला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की अथर्व हा काही चांगला व्यक्ती नाहीये. पण अक्षय म्हणतो तो आता बदललेला आहे. आपण सुरुवातीला पाहिलेला अथर्व आणि आत्ताचा अथर्व यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्या वागण्यात, राहणीमानात सर्वत्र बदल झालेला आहे आणि आपण त्याला एक चान्स देऊन बघणं गरजेचं आहे. रमा म्हणते, "आपण त्याला चान्स द्यायची काय गरज आहे? मुळात त्याला घरात घेऊन येणं हेच चुकीचं आहे." अक्षय म्हणतो, "मी त्याला घरी घेऊन आलेलो आहे ते फक्त रेवासाठी. रेवा त्याला बघितल्यानंतर किती घाबरते ही गोष्ट तू पाहिलेली नाहीये. जेव्हा अथर्व घरात आला होता, तेव्हा रेवा अक्षरशः थरथर कापत होती." रमा म्हणते, "हे काही जरी असलं, तरी मला त्या व्यक्तीचा स्वभाव पटत नाही. तो रेवाशी कसं वागला होता आपण पाहिलं होतं ना. रेवाचे त्याने काय हाल केले होते आपल्याला माहीत आहे ना. जो व्यक्ती रेवाशी म्हणजेच स्वतःच्या जवळच्या व्यक्तीशी असं वागू शकते, ती व्यक्ती आपल्याशी कसंही वागू शकते, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही." अक्षय म्हणतो, "मला तुझ्या या गोष्टी पटतायत, पण सध्या तो बदललाय असं मला वाटतंय." रमा म्हणते, "त्याच्यावर विश्वास ठेवणं ही आपल्यासाठी खूप मोठी चूक असणार आहे." तर रेवा आता सामान भरायला लागलेले आहे. आपल्याला या घरामध्ये आता अजिबात राहायचं नाहीये, असं तिनं मनाशी ठाम केलेलं आहे. अक्षयने मुद्दाम त्याला घरी आणलेलं आहे. अक्षयचा अथर्व मित्र झालाय ही गोष्ट खरं तर पटत नाहीये, पण आता काही जरी असलं, तरी या घरात आपण राहणार नाही. रंगपंचमी दिवशीच तो आलेला होता आणि त्याने आपल्याला रंग लावला होता आणि त्या दिवशीच सांगितलं होतं, की आता सर्व काही उद्ध्वस्त करण्यासाठी मी येणार आहे आणि तो अक्षयमार्फत इथं आलाय ही गोष्टच रेवाला पटत नाहीये. काही झालं तरी आता आपण इथून निघून जाऊया असं ती म्हणत असते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. ती विचारते, "कोण आहे?" तेव्हा तिकडून अभिचा आवाज येतो. अभि म्हणतो, "रेवा पटकन दार उघड." रेवाने तर सामान भरायला घेतलेलं असतं. पण आता अभिला काय सांगायचं? कशासाठी आपण घर सोडून चाललेलो आहे? असा विचार करून ती पुन्हा एकदा साहित्य माघारी ठेवायला लागते. बॅग वगैरे पुन्हा त्या जागेवर ठेवून आता ती दरवाजा उघडण्यासाठी जाते. दरवाजा उघडल्यानंतर अभि आतमध्ये येतो आणि त्याला समजतं की रेवा बॅग भरत होती. तिने सर्व साहित्य काढलं होतं. अभि विचारतो, "तू बॅग का भरत आहेस? मला सांगशील का?" रेवा म्हणते, "असंच जुन्या कपड्यांचा स्टॉक होता. तो मला काढून टाकायचा आहे म्हणून मी बॅग भरत होते." अभि म्हणतो, "आत्ता रात्री? इतक्या रात्री आणि आत्ताच ते करणं गरजेचं होतं का?" रेवा, "नक्की काय झालंय तू सांगू शकशील का?" रेवाला कळले की आपण जे काही करत होतो ते अभिच्या लक्षात आलेलं आहे. अभि विचारतो, "तू मला मित्र समजतेस ना, तर मला सगळं काही नीट व्यवस्थित सांगशील का?" रेवा म्हणते, "काही झालंय मला काही कळत नाहीये, पण मला आता या घरात राहू वाटत नाही." अभि म्हणतो, "तेच मी विचारतोय, तुला या घरात का राहायचं नाहीये?" रेवाने विषय बदललेला आहे आणि रेवा म्हणते, "रमा आणि अक्षय यांचं चांगलं पटायला लागलेलं आहे. अक्षय आता माझा कधीच होऊ शकत नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. अक्षयबरोबर सुखी संसार करावा हे स्वप्न घेऊन मी या घरामध्ये आलेले होते. पण आता ते स्वप्न हे कायम स्वप्नच राहणार आहे ही गोष्ट आता मला पटायला लागलेली आहे. आता मला या घरात राहण्याची इच्छा राहिलेली नाहीये." अभि म्हणतो, "या घरातून तू कुठेच जाणार नाहीस आणि तुझे स्वप्न पूर्ण होत नसले तरी देखील तू इथे राहू शकतीस की." रेवा म्हणते, "राहून मी काय करू? मला आता इथं दमछाक होते. मला जे काही चाललंय ते पटत नाहीये. त्यामुळं मी हे घर सोडणार आहे." तर अजूनही रमा अक्षयला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की अथर्व हा खूपच डॅम्बिस माणूस आहे. तो सुधारल्यासारखा वाटतोय, पण तो नाटक करत असेल तर काय करणार? अक्षय म्हणतो, "तो नाटक करत असेल तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येऊ शकतो. मला काही अथर्वविषयी प्रेम नाहीये, ना मला रेवाविषयी प्रेम आहे. मला रेवाचा काट्यानं काटा काढायचा आहे. अथर्व तिचा काटा काढू शकतो ही गोष्ट मला माहिती आहे. आपण फक्त एकदा अथर्ववर विश्वास ठेवूया आणि रेवा घरातून गेल्यानंतर अथर्व देखील या घरातून निघून जाईल असं मला वाटतं." रमा म्हणते, "तुम्ही जे काय सांगताय ते मला पटत नाहीये. पण आता तुम्ही सांगतायत म्हणल्यानंतर मला तुमच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे." अक्षय म्हणतो, "खरोखरच मी तुला सांगतोय त्यावर विश्वास ठेव. आपला हा प्लॅन अजिबात वाया जाणार नाही." पण रमा म्हणते, "त्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नका. कारण तो रेवाशी वाईट वागलेला आहे, तर तो आपल्याशी अगदी सहज वाईट वागू शकतो, असंच मला वाटतं." तर अजूनही अभि रेवाची समजूत काढायला लागलेला आहे. "रेवा, तू कुठेही जाणार नाहीस. तू इथेच राहणार आहेस. मी इथे आहे आणि तुला कोणीही त्रास देऊ शकत नाही. मला तर असं वाटतंय आज तू तुझ्या रूममध्ये सुद्धा झोपू नकोस. तुला खूप एकटं वाटतंय ना, तर तू आमच्या रूममध्ये चल. मी आणि आरती आहे. तू तिथेच झोप." तेव्हा रेवा म्हणते, "नको, आरतीला अजून काहीतरी वेगळं वाटेल." पण रेवा रडत असते.
रेवाला काय बोलावं ते स्पष्ट कळत नसतं तेव्हा ती अभिला बिलगते. अभि देखील तिला जवळ घेतो. रेवा कूल डाऊन. काही होणार नाहीये. मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझा मित्र आहे ना. तू सगळं दुःख मला सांगू शकतेस. नक्की काय झालंय सांगशील का रेवा? मला सगळं सांग आणि मुक्त हो, असं तो तिला सांगत आहे. रेवा अभिला अगदी चिटकून बसलेला आहे. अभि देखील रेवाला चिटकून बसलेला आहे आणि तो तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत आहे. एका क्षणात रेवा जागी होते आणि तिला कळतं, की आपण अभिच्या जवळ मर्यादेपेक्षा जास्त जवळ गेलेलो आहोत आणि ही गोष्ट चुकीची आहे. एका क्षणात तिने अभिचा हात सोडलेला आहे. अभिला देखील ही गोष्ट कळली आहे, की आपण रेवाच्या अगदी जवळ गेलेलो आहोत. पण तो म्हणतोय, "ठीक आहे, मी तुझा चांगला मित्र आहे ना, तर असू देत. काय होतं या गोष्टीला?" रेवा म्हणते, "अभि, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आपल्या दोघाला जर का असं कोणी पाहिलं, तर आपल्यावर देखील संशय घेतील." अभि उठतो आणि तो रेवाला म्हणतो, "काही झालं तरी तू इथून जाणार नाहीस ही गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या कोणत्याही दुःखाच्या प्रसंगात मी तुझ्या पाठीशी आहे." ती मात्र म्हणत असते, "तू आत्ता निघून जा. मी तुला नंतर सगळं काही सांगेल, पण आत्ता मला काही बोलायची इच्छा नाहीये." अभि आता रेवाच्या रूममधून निघून गेलेला आहे. रेवाला काय बोलावं आणि काय करावं तेच कळत नाहीये. इकडं आड आणि तिकडं विहीर अशी तिची परिस्थिती झालेली आहे. रेवाच्या रूममध्ये जाऊन आपण बघूया का रेवा काय करते आहे आणि अथर्व देखील काय करतोय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. अक्षयने जरी त्यांच्यावर विश्वास ठेवला असला तरी माझा त्यांच्यावर विश्वास नाही आहे असं रमाचं मत असतं आणि तेवढ्यात अथर्व रेवाच्या रूममध्ये गेलेला आहे. रेवाला तो सांगतोय की डार्लिंग तू मागच्या वेळेस मला सोडून गेली होतीस ना. माझ्याकडं काही नव्हतं म्हणून आता माझ्याकडं सगळं काय आहे आणि आता मी तुझ्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तुझ्यापासून मी आता दूर अजिबात जाणार नाही आणि तुला देखील माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि हा तुझा अक्षय आणि रमा आहेत ना, यांची देखील मी पुरती वाट लावून टाकणार आहे. पहिलं टार्गेट अक्षय, नंतर रमा आणि शेवटी तू. असा माझा प्लॅन आहे, असं तो रेवाशी बोलत असतो. रेवा म्हणते, "मी आता ही सगळी गोष्ट अक्षयला जाऊन सांगणार आहे." तेव्हा तो अभिचा आणि तिचा फोटो दाखवतो आणि तिला ब्लॅकमेल करतो. रेवाला काय बोलावं तेच कळत नाही. रेवाला समजलंय की अथर्व आपली पुरती वाट लावून टाकणार आहे. रेवा अक्षरशः रडत आहे आणि त्याला सोडण्याची विनंती करत आहे. "मला इथून जाऊ दे, मला सोडून दे," असं ती म्हणते. पण अथर्व तिला सांगतोय की "मी तुला अजिबातच सोडणार नाही." आणि तेवढ्यात रमा तिथे येते. रमा आलेली पाहून अथर्वने एका क्षणात सरड्याप्रमाणे रंग बदलला आहे. "रेवा मला सोड, मला जाऊ दे, माझा हात धरू नको," असं म्हणून त्यानेच रेवाचा हात धरलाय आणि रमाला तो असं दाखवतोय की रेवानेच मला इथं बोलवून घेतलं होतं आणि ते आता माझा हात सोडत नाहीये. "रेवा, मी जुन्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेलो आहे. आता मला त्याच गोष्टी काढायच्या नाहीयेत. मला सोड, मला जाऊ दे," असं म्हणून तो रेवाचा हात घट्ट धरून तिला सोडायला सांगतोय. रेवा म्हणते, "तू माझा हात धरलेला आहेस." तर तो म्हणतोय, "तू माझा हात धरलेला आहेस." या दोघांची भांडणं चाललेली पाहून रमा म्हणते, "तुम्ही दोघेही हात सोडा आणि आत्ताच्या आत्ता अथर्व तू तुझ्या रूममध्ये जा." "अथर्व, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही," असं या स्पष्ट शब्दात रमाने अथर्वला सांगितलंय. तो म्हणतोय, "माझ्यावर विश्वास नसला तरी हिच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नको, कारण ही किती खोटारडी आहे तुला माहीत आहे." तेव्हा रमा म्हणते, "माझा रेवावर देखील अजिबात विश्वास नाहीये. पण अथर्व तू आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये निघून जा," असं म्हणून तिने रेवाच्या रूममधून अथर्वला हाकलून दिलेलं आहे. रेवा रडत सांगते की "अगं, हा व्यक्ती खूप वाईट आहे. या व्यक्तीला घरात थांबू दिलं नाही पाहिजे." पण रमा म्हणते, "रेवा, तू काय आहेस ते मला चांगलं माहिती आहे. आजपर्यंत तू काय वागलेले आहे ते जरा आठव. त्यामुळं तू मला काही सल्ला देण्याचा प्रयत्न करू नको." उद्याच्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. रेवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तिच्या हातामध्ये धारदार चाकू आहे. अक्षय तिच्याजवळ आलेला आहे तेव्हा रेवा हसत आहे. रेवाला वेड्याचा झटका आल्यासारखं झालेलं आहे आणि ते सर्व चित्र पाहून अक्षयला तर जबर धक्का बसलेला आहे. रक्ताने माखलेला चाकू, रक्ताने माखलेले रेवाचे कपडे आणि तिचं बोलणं ऐकून अक्षय अवाक झालेला आहे. रेवा म्हणतेय की "अथर्व, तू जरा जास्तच केलंस आणि त्यामुळं मला तुला संपवावं लागलं." हे ऐकल्यावर अक्षयला अजूनच जोरात धक्का बसलाय. वेडाच्या भरात रेवाने अथर्वला संपवून टाकलेलं आहे, असंच आपल्याला पाहायला मिळत आहे. आता नक्की रेवाने काय केलेलं आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक यू.